नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 4 जिल्ह्यांना नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झालेले आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक शासन निर्णय घेण्यात आला आहे। पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्रमांक 3 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 4 मार्च 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे। कोणत्या लाभार्थ्यांना ही निधी दिली जाणार आहे, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुदेय राहणार आहे। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक 31/1/2024, दिनांक 7/2/2024, दिनांक 2/2/2024 व दिनांक 20/2/2024 जे पत्र आहेत यानुसार ही निधी आता मान्य करण्यात आली आहे आणि ही निधी डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक 4 नुसार ही मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, ही निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे। यामध्ये कोणकोणते 4 जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील जो आहे या ठिकाणी देण्यात आला आहे। आता यामध्ये नाशिक आहे, भंडारा, नागपूर, त्यानंतर गोंदिया असे हे 4 जिल्हे आहेत। नाशिक, भंडारा, नागपूर, गोंदिया यासाठी 24,67,37,000 रुपयांची निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे। यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।